तर नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रणाम आणि तुम्ही ऐकत आहात प्रणामचे विचार. तर चला बघूया आपण तुमच्या भावाच्या दिमाखामध्ये कोणता विचार आज आला होता. चल. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणाम नागनवरे आणि आज आपण एका अशा सेंटेन्स किंवा थॉटबद्दल बोलणार आहोत की ज्याच्यावर विचार करून हे जे तुम्ही माझ्या मागे बघून राहिले माझ्या स्टडीचं सेटअप ते बनवण्याचा माझ्यामध्ये विचार आला. तर हे याचा विचार कसा आला माझ्या मनामध्ये, तर याच्या मागे एका सेंटेन्सचं बहुत मोठं म्हणजे कारण आहे. तर तो सेंटेन्स म्हणजे असा आहे की नो चेंज देन नो चेंज. याच्यामध्ये दोन कॉमन वर्ड्स आहे, नो चेंज नो चेंज, पण विचार पडून राहिला वेन. म्हणजे याचा अर्थ मराठीमध्ये समजायचं म्हटलं तर असं आहे की जर आपण काहीच बदलणार नाही तर काहीही बदलणार नाही. तर पुन्हा एकदा सांगतो, म्हणजे काहीच जर आपण बदललं नाही तर काहीही बदलणार नाही. याला समजायला थोडा वेळ लागेल. ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी कमेंटमध्ये लाईक जे ऐकन असतं ते टाका, जेणेकरून मला समजेल की बाकीच्यांना समजलं म्हणून. तर त्या एका वाक्यावर मी समजलो की आपल्या लाईफमध्ये चेंज का नाही होत आहे, तर त्याच्या मागचं कारण म्हणजे आपण असं काही करतच नाही आहोत की ज्याच्या कारण आपल्या लाईफमध्ये काही चेंज येईल. त्या कारणामुळे काल म्हणजे आता सध्याच ॲप्रेंटिसशिप सुरू आहे माझी. तर ॲप्रेंटिसशिपमध्ये तर असं राहत नाही की ज्याच्या नाही आच्या, म्हणजे ते एक टाईपचा जॉबच समजा. तर फर्स्ट शिफ्ट सुरू होती माझी काल आणि आज ऑफ आहे, आज संडे. आज मी रेकॉर्ड करत आहे व्हिडिओ. तर काल शिफ्ट खतम झाली आमची 1:15ला, कारण काल नगर परिषदचे इलेक्शन होते, त्यामुळे आम्हाला 1 तास लवकर सुट्टी भेटली. तर मी रूमवर आलो 2 वाजता. त्यानंतर 3 वाजेपर्यंत फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर थोडा वेळ बसलो असंच जेवण वगैरे करून. तेव्हा इकडं पूर्ण खालीच होतं. इकडं बघता बघता एक विचार आला की ह्या कॉर्नरमध्ये आपण काही केलं पाहिजे. कारण की तेव्हा बसल्या बसल्या मी हा विचार करत होतो की आपल्याला इकडे येऊन 6 महिने होऊन गेले बा. म्हणजे सप्टेंबरमध्ये आलो मी 2025मध्ये इकडे ॲप्रेंटिसशिपसाठी. तर तसं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि आता जानेवारी पण गेला. तर असे 5 महिने झाले मला इथं. तर आता की 6वा महिने पण सुरू झाला आणि जसे आपण आलतो इथं तसंच आपण आज पण आहो असं मला वाटत होतं. तर त्या कारणामुळे मग मी थोडं यूट्यूबवर सर्च वगैरे केलं की हाऊ टू चेंज अवर लाईफ, हाऊ टू चेंज अवर लाईफस्टाईल. यावर सर्च करत एक सेंटेन्स असा भेटला मला, जे तुम्हाला मी सांगितलंच व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये, नो चेंज देन नो चेंज. तर त्यावर मग जे बॉक्सेस असतात ज्यामध्ये शूज वगैरे असतात ते मी गोळा केले. आणि जसं तुम्ही बघू शकता माझा जो लॅपटॉप आहे तो ज्याच्यावर म्हणजे ठेवून आहे ते कंपनीमधील शूजचे बॉक्स आहेत, त्याच्या मी टेबल बनवलो. कारण हर एक वस्तू आता उपयोगी आणायची म्हटलं तर ते आणला बॉक्स. आणि नंतर त्यावर एक पेपर असतो जो आपला न्यूजपेपर, त्याला ठेवल्या आणि त्याच्यावर काही बुक्स ठेवल्या. आणि हे जे आहे तुम्ही बघता ते बुक्स वगैरे जे मी लावले आहेत भिंतीला, ते म्हणजे असे एक पॉकेट टाईप बनवलं आहे मी इथं. जसं की आता बघू शकता, इथून आपण काढून यांना वाचू पण शकतो डायरेक्टली. कारण की हे बुक्स तर माझ्याकडं अगोदरपासूनच होते, पण हे बनवण्याचं कारण म्हणजे ते फक्त बुक ठेवून म्हणजे बुकचे म्हणजे
आपल्याकडं हे असते, कारण तर त्याला बुक एकावर एक ठेवून असतात जेव्हा आपल्याकडं राहतं, कारण की त्यांना सेपरेट सेपरेट तर ठेवू शकत नाही. तर तेव्हा व्हायचं कसं की आपण जॉबवरून आलं की जे टॉपवर बुक दिसत होती त्याच्यापासून तर आपल्याला असंच म्हणजे ते टेक्स्टबुक वगैरे असं काही राहत होतं. तर आपल्याला असं वाटत होतं की त्यामध्ये का असणार वाचनालय. मग सुचलं की आपण जर असे पॉलिथिनचे सेपरेट सेपरेट फोल्डर बनवून आपण दिवाळीला चिकटवलं, भिंतीला चिकटवलं, तर आपलं म्हणजे डायरेक्ट आपली जी नजर आहे ते त्याच्यावर पडेल, त्या बुकवर, आणि आपल्यामध्ये एक नवीन उत्सुकता निर्माण होईल त्या बुकला वाचण्यासाठी. त्या कारणाने मी ते फोल्डर बनवले. आता जसं की हे जे बुक आहे 30 डेज चेंज युअर हॅबिट्स चेंज युअर लाईफ, या बुकमध्ये म्हणजे ही बुक मी म्हणजे किती 1 महिना होऊन गेला आता घेतली होती, पण हिला कधी हातात घेऊन असं वाचण्याचा प्रयत्न नाही केला. पण आता जसं की तो वाक्य मी सांगतो पुन्हा, नो चेंज नो चेंज. तर आता एक कालच चेंज करून जेव्हा मी जेवण वगैरे केलं आणि तिकडं थोडं आराम करतो म्हटलं, तर जसं आराम करायला जायचं म्हटलं तर तुम्हाला हे दाखवून आमची आराम करण्याची जे आहे ते इकडे बघू शकता तुम्ही. हे जे आहे आमची गादी, त्याच्यावर जसंच म्हणजे आराम करायला घेतो तसंच म्हणजे त्याच्या समोरच मी हे बनवलं आहे, म्हणजे डायरेक्ट आपली नजर त्यावर पडते. ठीक आहे. तर मग म्हणलं अरे नाही, आपण आता अभ्यास करायला पाहिजे थोडा. तर हे बुक घेतली थोडी हातात, म्हणजे या बुकमध्ये थोडं पॉईंट पण सांगून देतं. म्हणजे हे बुक कोणी मार्क रेक्लावनी बनवली आहे, लिहिलेली आहे. आणि या बुकचं हेच आहे उद्देश या बुकला लिहिण्याचा, की तुम्ही जर तुमची हॅबिट्स चेंज केली तर तुमची लाईफ पण चेंज होऊ शकते. आणि ते पूर्ण डिपेंडेड तुमच्यावरच. तुम्हाला जर तुमची लाईफ चेंज करायची आहे, म्हणजे तुमची लाईफ सामोर जाऊन कशी होईल ते पूर्णपणे डिपेंड आहे तुमच्या हॅबिट्सवर, जे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये करत आहात. तर यामध्ये काही पॉईंट्स आहेत जे मी वाचले. यामध्ये सर्वात पहिली ओळ आहे, सुरुवात हा कोणत्याही कामाचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. तर हे असतंच मित्रांनो, कारण की सर्वात अवघड काम म्हणजे सुरुवात करणं असते. कारण सुरुवात करायलाच आपल्याला इतकं अवघड जातं की सांगू नाही शकत. जसं की सकाळी उठायचं म्हटलं तर जोपर्यंत अलाराम आपला वाजत राहतो तोपर्यंत आपण उठतच नाही. त्याला बंद करतो, स्नूजवर टाकून देतो, परत तो 5 मिनिटानंतर परत आपण बंद करून झोपून जातो. तर ते एक स्टेप अवघड असते, की म्हणजे सकाळी आपण उठू नाही शकत लवकर. फक्त एकदा जर आपण उठून गेलो तर मग झालं, आपल्याला मग तर उठायची गरजच नाही ना, आपण तर उठूनच गेलो ना. पण ते एक स्टेप आपण घेऊच नाही शकत. कारण त्याच्या मागील एक कारण आहे, ते म्हणजे आपलं कम्फर्ट झोन. आता ते कम्फर्ट झोन सोडण्यासाठी आपल्याला आपल्या हॅबिट्सवर काम करावं लागतं. तर तेच या बुकमध्ये सांगितलं आहे. तर पहिल्या असं 2-3 ओळी आहे ज्यावर मी टिक करून ठेवलेलं आहे, ज्या मी वाचल्या. तर यामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक परिस्थितीकडे, प्रसंगाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अगोदर बदला. म्हणजे कोणती परिस्थिती कशी आहे, कोणता प्रसंग कसा आहे, त्यावर सर्वात अगोदर विचार करा. त्यानंतरच काही निर्णय घ्या. तसं. आणि समोर जर वाचलं म्हणजे याच्यामध्ये अजून लिहिलेलं आहे की याच्यामध्ये अजून काही सांगायचं म्हटलं तर
तुमच्या यशाचा आणि आनंदाचा मार्ग हा तुमच्या इच्छाशक्तीशी आणि वचनबद्धतेशी घट्टपणे गुंफलेला आहे. म्हणजेच तुमचं जे यश आहे जीवनातलं आणि आनंद यांचा जो मार्ग आहे तो तुमच्या इच्छाशक्ती आणि वचनबद्धतेत घट्टपणे गुंफलेला आहे. म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीवरच पूर्णपणे डिपेंड आहे तुमचं हॅप्पी लाईफस्टाईल आणि सक्सेसचं पूर्ण वे. तुम्हाला सक्सेस आणि हॅप्पी राहायचं असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला तुमची इच्छा ओळखता आली पाहिजे. म्हणजे जर तुमची घट्ट इच्छा असेलच की मला अशी लाईफस्टाईल पाहिजेच, तर तुम्हाला त्यासाठी तुमच्या हॅबिट्सवर फोकस अगोदर करावं लागेल. त्याच्याशिवाय काही बदल होऊ शकत नाही. आणि यामध्ये असंही लिहिलेलं आहे, दृढ इच्छाशक्ती आणि संपूर्ण वचनबद्धता हे तुमच्यातले गुणच ठरवते की जे काही तुम्ही करायचे ठरवलं आहे ते तुम्ही कराल की नाही. म्हणजे याच्यामध्ये असं दिलेलं आहे की तुमची जी इच्छाशक्ती आणि वचनबद्धता आहे तेच ठरवेल की तुम्ही जे ध्येय ठरवलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करू शकाल की नाही. कारण की आपण बहुतेक वेळा बघतो, आपण सुरुवात तर करून देतो पण आपल्याच्यानं स्वयंशिस्त जास्त वेळ टिकत नाही. आपण कन्सिस्टन्सी काही करू शकत नाही कारण आपली इच्छाशक्ती. आपण काही दिवस ते काम करतो आणि नंतर सोडून देतो. तर असं व्हायला नको. आणि याचं म्हणजे स्वयंशिस्त आपल्याशी का म्हणजे होत नाही, त्याच्या मागील कारण आपण स्वतःच आहोत. अरे वाईट म्हणजे कारण आपण स्वतःच आहोत ना. आणि कोण आपले हात पकडत नाही की तू नको करवा म्हणून, ना कोणी आपल्याला म्हणून राहिलं सामोरून. तर ते आपली इंटरनल एनर्जीच आपल्याला थांबून राहिली की नाही आता बस आपल्याला मजा नाही येत, हे काम इथंच थांबून द्यायचं. गोष्ट तशीच आहे मित्रांनो की सक्सेसचा मार्ग हा बोरिंग असतो, पण काही कालावधीनंतर त्यामध्ये आपल्याला मजा येतो. जो कोणी या आखरी मार्गापर्यंत डिसिप्लिन, पेशन्स आणि कन्सिस्टन्सीने काम करत गेला तर त्याच्या जीवनात त्याला यश जरूर मिळेल. आणि पुन्हा एकदा मी तो वाक्य म्हणण्याचं इच्छा ठेवतो की तुम्ही जोपर्यंत स्वतःमध्ये चेंज कराल नाही तोपर्यंत काहीही चेंज होणार नाही, हे नक्की आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.